फ्रेंड्स, कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते। या भागात आपण हे सुंदर टेबल मॅट पहा किंवा आपण लोकरीनी जर केलं तर टेबल रनर सुद्धा होऊ शकतं। हे डायनिंग टेबलवरचं इतकं सुंदर हे टेबल रनर डिझाइन तुम्हाला करायला खूपच आवडेल आणि दोऱ्याने केलं आहे, त्यामुळे लहान मीडियम साईज आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही लोकरीनी सुद्धा छान असे एक सिंगलही पीस यातला करू शकता। मी 3 जोडून केलेले आहे, तर जोडून केल्यावर त्याची लांबी 29 इंच झालेली आहे आणि त्याची रुंदी जर तुम्ही पाहाल तर ती 9.5 इंच आहे। तर असं इतकं सुंदर हे टेबल रनर दोऱ्याचंही असलं तरी खूप छान दिसतं आणि मुख्य म्हणजे दोऱ्याचं तुम्ही स्टार्च करू शकता। हे अजून मी स्टार्च नाही केलेलं, पण तुम्ही एकदा याला स्टार्च करून इस्त्री केली की जसंच्या तसं राहतं, अगदी लोकरीसारखं चुरगळून जात नाही किंवा ठेवायचा प्रॉब्लेम येत नाही फारसा। तर त्यामुळे तुम्ही हे दोऱ्यात करा। मला हे दोरे संपवायचे होते कधीचे, म्हणून मी दोऱ्यात केलं। अदरवाईज तुम्ही नेहमीप्रमाणे लोकर असेल आपल्याजवळ तर लोकरीत सुद्धा करू शकता। खूप सुंदर असं डायनिंग टेबलवर दिसेल। हे 3चा सेट केला तर, सिंगल केलं तर तुम्ही ते छान फ्लॉवर पॉट ठेवायला किंवा 3 वेगवेगळे पीस करून डायनिंग टेबलवरच वेगवेगळ्या वस्तू ठेवायला सुद्धा तुम्ही वापरू शकता। हे जर अखंड केलं तर तुम्ही याला बॉर्डरसुद्धा करू शकता सिंगल क्रोशेची। तर अशी बॉर्डर केली पूर्ण तरी खूप सुंदर दिसणार आहे। तर तुम्ही त्याचे वेगवेगळे प्रकार, वेगवेगळे कस्टमायझेशन करू शकता आपापल्या सोयीनुसार। 3 वेगवेगळे करायचे का एक करायचं, दोऱ्याचं करायचं की लोकरीचं करायचं, आणि 3 एकाच रंगाने करायचे की 3 वेगवेगळे जसे मी केले तसे। तर असं वेगवेगळे तुम्ही जसं पाहिजे तसं तुमच्या मॅचिंग ड्रेसिंग टेबलला वगैरे करू शकता। तर मला वाटतं खूपच आवडेल तुम्हाला हे करायला। दोऱ्याचं हे तिन्ही याचं मिळून वजन 55 ग्रॅम आहे। तर तुम्ही कोणी लोकरीचं केलं तर उलट मलाही कळेल की लोकरीला एवढा एक गोल करायला किती ग्रॅम लागतं। याला साधारण 18-18.5 ग्रॅम लागलं आहे एका गोलासाठी। तर लोकरीचं किती लागतं हे तुम्ही कोणी केलं की मला कळेलच। पण डिझाईन अतिशय सुंदर दिसतं आहे आणि हे याचे मल्टीपर्पज असल्यामुळे खूप उपयोगी आहे। सिंगल जर हे पाहिलं तुम्ही तर याची रुंदी येते आहे जवळपास 10 इंच आहे, त्यामुळे लोकरीचं केलं तर नक्कीच 12 इंचापर्यंत होईल छान, आणि 3.5ने केलं तर नक्कीच 12-13 इंच होईल जवळपास, मला असा अंदाज आहे। तर तुम्ही छान ते असं कशावरही झाकायला करू शकता किंवा ड्रेसिंग टेबलवर टेबल मॅट म्हणूनही वापरू शकता, डायनिंग टेबलवर वगैरे। तर असं सुंदर तुम्हाला हे पॅटर्न नक्की आवडेल करायला। चला तर मग पटकन आपण पॅटर्न सुरू करू आणि करायला सुरुवात करू। या टेबल मॅटसाठी आपण हे दोरे वापरत आहे। यावेळेस आपण दोऱ्याचं करू, मग तुम्हाला वाटलं तुम्ही लोकरीचंही करू शकता। साईजमध्ये फक्त मोठं होईल थोडं, बाकी काही प्रॉब्लेम याने काही फरक नाही पडणार पॅटर्नमध्ये। हे अँकर थ्रेड आहे, म्हणजे कॉटन थ्रेड म्हणतात याला। 4 प्लाय कॉटन थ्रेड म्हटलं की असा दोरा मिळतो। तर यात आपल्याला सुरुवात करूया। सुई पण आपण दुसरी घेतली आहे 1.75, बारीक दोरा असल्यामुळे। लोकरीसाठी जनरली आपण 3 किंवा 3.5, 2.5 असे घेतो। तर या गुलाबीने सुरुवात करू आधी आपण पहिला हे करायला पार्ट। 9 चेनची रिंग करून घ्या। स्लिप नॉट केली पहिली आणि 9 चेन करायच्या यात। 1 2 3 4 5 6 7 8 9, रिंग ऑफ चेन 9 म्हणजे पहिल्या चेनमध्ये स्लिप स्टिचने जोडून आपण याची रिंग बनवली। आता या रिंगमध्ये आपल्याला 3 ट्रिबल टॉक करायचे आहेत। तर ट्रिबल टॉक करायचे असल्यामुळे पहिला ट्रिबल म्हणजे आपण इनकम्प्लीट ट्रिबल, तर त्यामुळे एक सिंगल क्रोशे 2 चेन असा इनकम्प्लीट ट्रिबल केला आपण। नंतर दुसरा इनकम्प्लीट ट्रिबल म्हणजे 2 दोऱ्याचे वेढे घेतले, सुई रिंगमध्ये घातली, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली, 4 टाके आहेत सुईवर, 4चे 3 दोऱ्याचा वेढा घेऊन, आणि दोऱ्याचा वेढा घेऊन 3चे 2, 2चा 1 करायचा नाही फक्त, मग कारण इनकम्प्लीट ट्रिबल करायचा आहे म्हणून। आणखीन एक इनकम्प्लीट ट्रिबल, परत 2 वेढे घेतले, रिंगमध्ये सुई घातली, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली, दोऱ्याचा वेढा घेऊन 2 टाक्यातून काढलं, परत दोऱ्याचा वेढा घेऊन 2 टाक्यातून, म्हणजे हे 3 इनकम्प्लीट ट्रिबल झाले। दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढलं म्हणजे हा झाला 3 ट्रिबल टॉक। आणि दरवेळेस झाला की हे थोडं असं इकडे सरकवून घेत जा। यानंतर 2 चेन करा,
1 2 आणि परत 3 ट्रिपल टॉक, म्हणजे 2 वेढे घ्यायचे, रिंगमध्ये घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढला, 4 टाके आहेत, दोऱ्याचा वेढा घेऊन 2 टाक्यातून पुन्हा दोऱ्याचा वेढा घेऊन 2 टाक्यातून, इनकम्प्लीट ट्रिबल 1. असे आणखीन 2 करा. इनकम्प्लीट ट्रिबल सेकंड, पुन्हा 2 वेढे घेतले, आत घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढला, दोऱ्याचा वेढा घेऊन 2 टाक्यातून 2दा काढायचं. हे 3 इनकम्प्लीट ट्रिबल आणि हा पहिला टाका दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढला. म्हणजे हे झाले 3 ट्रिबल टॉक, चेन 2, 3 ट्रिबल टॉक. आता आपल्याला 12 चेन करायच्या आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, चेन 12. अगेन 3 ट्रिबल टॉक इन दॅट रिंग. परत त्यातच 3 ट्रिबल टॉक. इनकम्प्लीट ट्रिबल 1, इनकम्प्लीट ट्रिबल 2, इनकम्प्लीट ट्रिबल 3. दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढला. परत 2 चेन आणि परत 3 ट्रिबल टॉक. दोऱ्याचा वेढा घेऊन आत घातलं, 2 वेढे घेऊन 4 टाके असतात, 4चे 3, 3चे 2. परत इनकम्प्लीट ट्रिबल 3 करायचे, इनकम्प्लीट ट्रिबल 2 झाले आणि हा तिसरा. 3 इनकम्प्लीट ट्रिबल झाले की दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढायचं. म्हणजे आपण एकदा काय केलं, शेल आहे हा समजा, 3 ट्रिबल टॉक, चेन 2, 3 ट्रिबल टॉक, मग चेन 12 आणि पुन्हा शेल, मग परत चेन 12, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. परत इथे शेल करायचा, म्हणजे 3 ट्रिबल टॉक, चेन 2, 3 ट्रिबल टॉक. असे 12 चेनचे 6 लूप येईपर्यंत करा. मध्ये शेलमध्ये 2 चेन आहे आणि या इथे 12 चेन आहे. एक शेल 12 चेन, दुसरा शेल पुन्हा 12 चेन, आणि शेल म्हणजे 3 ट्रिबल टॉक, चेन 2, 3 ट्रिबल टॉक. हा पुन्हा एक शेल केला, 3 ट्रिबल टॉक, चेन 2, 3 ट्रिबल टॉक, आणि मग परत 12 चेन, 12 चेन एक शेल, 12 चेन एक शेल, असं 6 वेळा करायचं. आणि हे आपले शेल झाले की नेहमी आपल्याला थोडं थोडं सरकवावं लागतं, कारण या 9 चेनच्या रिंगमध्ये आपल्याला बरंच काही करायचं असतं. तर थोडं सरकवून घ्यायचं, म्हणजे शेवटी अडचण नाही होत घालायला. शेवटच्या 12 चेन करून झाल्या आहेत माझ्या. आणि आता पहा, बरोबर हे 6 वेळा आले 12 चेनचे लूप आहे ना. आणि एकूण आतमध्ये जर पाहाल तर 3 ट्रिबल टॉक किती वेळा आहेत, तर 12 वेळा आहेत. तर हे 12 चेन झाल्या की आपण पहिल्या 3 ट्रिबल टॉकच्या टोकावर, म्हणजे या टाक्यात स्लिप स्टिचने त्याला जोडून घेऊ. तर असं दिसेल आपलं. आता आपल्याला काय करायचं आहे, हा शेल जो आहे त्या शेलवर शेल करायचा आहे. म्हणजे या 2 चेनच्या स्पेसमध्ये 3 ट्रिबल टॉक, चेन 2, 3 ट्रिबल टॉक. तर यासाठी आपण या 2 चेनच्या स्पेसमध्ये आधी आपली सुई घेतली स्लिप स्टिच करून. आता पहिला इनकम्प्लीट ट्रिबल तुम्ही 3 चेनचा केला तरी चालेल. पहिला इनकम्प्लीट डबल क्रोशे असला की आपण 2 चेनचा करतो, पण इथे ट्रिबल करायचा इनकम्प्लीट, म्हणून 3 चेन केल्या, 2 वेढे घेऊन आता 2 ट्रिबल करा इनकम्प्लीट. हा एक इनकम्प्लीट ट्रिबल झाला, परत 2 वेढे घेऊन आत घातलं, आणि हा दुसरा. हे 3 इनकम्प्लीट ट्रिबल झाले, दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढला, म्हणजे हा झाला 3 ट्रिबल टॉक. पुन्हा 2 चेन आणि परत त्याच गॅपमध्ये 3 ट्रिबल टॉक. म्हणजे आपण याला म्हणू की शेलवर शेल करा. इनकम्प्लीट ट्रिबल 1, फक्त शेल इथे डबल क्रोशेचा नाही आहे, तर ट्रिबलचा आहे. 3 ट्रिबल टॉक, चेन 2, 3 ट्रिबल टॉक, असा आपला शेल आहे. आता हे 3 इनकम्प्लीट ट्रिबल दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढला, म्हणजे हा झाला शेलवर शेल. 3 ट्रिबल टॉक, चेन 2, 3 ट्रिबल टॉक. 6 चेन करा आता. 1 2 3 4 5 6. आणि हे जे 12 चेनची स्पेस आहे यावर एक सिंगल क्रोशे करा. सिंगल क्रोशे 1 इन चेन 12 स्पेस. पुन्हा 6 चेन. 1 2 3 4 5 6. परत या शेलवर शेल. आता हेच रिपीट करायचं आहे.
शेलवर शेल 6 चेन, सिंगल क्रोशे 1, 12 चेनच्या लूपमध्ये पुन्हा शेलवर शेल. आता शेलवर शेल म्हणजे 3 ट्रिबल एकत्र करायचे इनकम्प्लीट करून. 3 ट्रिबल टॉक 2 चेनच्या स्पेसमध्ये. इनकम्प्लीट ट्रिबल 1, इनकम्प्लीट ट्रिबल 2 आणि इनकम्प्लीट ट्रिबल 3. 3 इनकम्प्लीट ट्रिबल झाले की दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढायचा. परत 2 चेन आणि पुन्हा त्याच स्पेसमध्ये 3 ट्रिबल टॉक. शेलवर शेल झाला की काय करायचं, पुढे 6 चेन, 12 चेनच्या लूपमध्ये सिंगल क्रोशे, पुन्हा 6 चेन. बस हेच रिपीट करा 6 वेळा. 4, 5, 6. या 12 चेनच्या लूपमध्ये सिंगल क्रोशे मध्यभागी घट्ट करायचा, म्हणजे तो मध्यभागी राहतो बरोबर. पुन्हा 6 चेन आणि मग शेलवर शेल. 3, 4, 5, 6. बस हे रिपीट करा आता. 6 चेन, सिंगल क्रोशे, 6 चेन, शेलवर शेल. शेवटच्या 6 चेन झाल्या की परत आपण पहिला जो 3 ट्रिबल टॉक होता त्याच्या टोकावर एकदम स्लीव स्टिचने जोडून घेऊ. नंतर परत या 2 चेनच्या स्पेसमध्ये स्लीव स्टिच घेऊन टाका आणला. आता दुसऱ्या राऊंडनंतर कसं दिसतं बघा. दुसऱ्या राऊंडनंतर असं दिसेल आपलं. आता परत या शेलवर शेल करायचं आहे आपल्याला, म्हणजे 2 चेनच्या स्पेसमध्ये घेतलाच आहे मी टाका. आता या 3 ट्रिबल टॉक, चेन 2, 3 ट्रिबल टॉक. तर तेवढं करून घेते मी. पहिला इनकम्प्लीट ट्रिबल म्हणजे 3 चेन. आता 2 इनकम्प्लीट ट्रिबल, 3 ट्रिबल टॉक, 2 चेन, 3 ट्रिबल टॉक. शेलवर शेल झाल्यावर आता पुन्हा 6 चेन करा. 1, 2, 3, 4, 5, 6. चेन 6, सिंगल क्रोशे इन धिस चेन 6 स्पेस. या स्पेसमध्ये एक सिंगल क्रोशे. सिंगल क्रोशे ऑन सिंगल क्रोशे स्टिच. मग अशी जो सिंगल क्रोशे केला ना त्याच्यावर पुन्हा एक सिंगल क्रोशे. अँड सिंगल क्रोशे इन चेन 6 स्पेस. म्हणजे तो मगाशी केलेल्या सिंगल क्रोशेवर सिंगल क्रोशे केला, त्याच्या आधी एक सिंगल क्रोशे, नंतर एक सिंगल क्रोशे, असे 3 सिंगल क्रोशे झाले. आता परत 6 चेन. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि परत शेलवर शेल. बस हे रिपीट करायचं. शेलवर शेल 6 चेन, या मधल्या सिंगल क्रोशेवर सिंगल क्रोशे, त्याच्या आधी एक सिंगल क्रोशे, नंतर एक सिंगल क्रोशे, असे 3 सिंगल क्रोशे करावं लागतात. 6 चेन, 3 सिंगल क्रोशे, 6 चेन आणि परत शेलवर शेल. तर असा हा राऊंड पूर्ण करा. शेलवर शेल 6 चेन, या ही जी 6 चेनची स्पेस आहे आधीच्या राऊंडची, त्याच्यावर टोकाला एक सिंगल क्रोशे, मग सिंगल क्रोशेवर सिंगल क्रोशे, पुन्हा पुढच्या 6 चेनच्या स्पेसमध्ये सिंगल क्रोशे आणि मग 6 चेन, पुढचा शेलवर शेल. 3 राऊंड झाले आहेत आपले. आणि आता चौथ्या राऊंडला आपल्याला हे मधलं शेल थोडा वेगळा करायचा आहे. म्हणजे इथे या 2 चेनच्या गॅपमध्ये मी स्लीव स्टिच करून घेतली आहे. तर इथे जसं आपण नेहमी शेल करतो की 3 ट्रिबल टॉक, 2 चेन, 3 ट्रिबल टॉक, तेवढं तर करायचंच आहे. आणखीन एकदा 2 चेन, 3 ट्रिबल टॉक करायचं आहे, म्हणजे 3दा येईल इथे. तर मी 2दा नेहमीप्रमाणे करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. इनकम्प्लीट डबल क्रोशे, ट्रिबल 1, इनकम्प्लीट ट्रिबल 2 आणि पहिला 3 चेनचा, असा हा झाला 3 ट्रिबल टॉक. 1, 2 चेन, चेन 1, 2 आणि आणखीन 3 ट्रिबल टॉक त्याच गॅपमध्ये. इन द सेम चेन 2 स्पेस 3 ट्रिबल टॉक अगेन. एवढं करतो आपण नेहमी 2दा. तर आता यात आणखीन एकदा करायचं आहे. चेन 2 आणि परत त्यात 3 ट्रिबल टॉक त्याच गॅपमध्ये. इनकम्प्लीट ट्रिबल 1, इनकम्प्लीट ट्रिबल 2, इनकम्प्लीट ट्रिबल 3. दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढायचा. हे इथे आपण 3दा केलं असं. इनकम्प्लीट ट्रिबल, 3 ट्रिबल टॉक, चेन 2, 3 ट्रिबल टॉक, चेन 2, 3 ट्रिबल टॉक. आता 4 चेन करा. 1, 2, 3, 4. 6च्या ऐवजी 4च केल्या आता. आणि इथे 3 सिंगल क्रोशे आहेत, त्याऐवजी आता 5 सिंगल क्रोशे करायचे आहेत आपल्याला.
तर या 6 चेनच्या स्पेसमध्ये आधी एक सिंगल क्रोशे केला, नंतर या 3 वर 3 सिंगल क्रोशे, प्रत्येकावर एक एक सिंगल क्रोशे, 1 ऑन ईच सिंगल क्रोशे स्टिच. मग 3 आणि हा आधी केलेला एक, असे 4 झाले. आणि आता या गॅपमध्ये आणखीन एक सिंगल क्रोशे, असे 5 झाले. म्हणजे आधी एक होता, मग 3 केले, आता 5 केले आपण. पुन्हा 4 चेन, 1 2 3 4. आणि परत या शेलमध्ये असंच आपल्याला करायचं आहे. 3 ट्रिबल, चेन टॉक, चेन 2, 3 ट्रिबल टॉक, चेन 2, 3 ट्रिबल टॉक. तर एवढं करते मी यात. 3दा झालं 3 ट्रिबल टॉक, चेन 2, 3 ट्रिबल टॉक असं. आता परत 4 चेन, 1 2 3 4. आणि पुन्हा या 3च्या ऐवजी 5 सिंगल क्रोशे. कसे करायचे ते, तर या गॅपमध्ये एक करा आधी, मग 3च्या जागी 3 परत सिंगल क्रोशे, सिंगल क्रोशे 1 इन ईच ऑफ द 3 स्टिचेस. अँड लास्टली सिंगल क्रोशे 1 इन 6 चेन स्पेस. या स्पेसमध्ये पुन्हा एक सिंगल क्रोशे. म्हणजे आजूबाजू एक एक वाढवला आणि मधले 3 ठेवलेच तसे, म्हणजे ते 5 झाले. आता पुन्हा 4 चेन, पुन्हा या 3दा असं 3 ट्रिबल टॉक, चेन 2. तर असा पूर्ण राऊंड करा. चौथा राऊंड झाल्यावर असं दिसतं आहे पहा. आणि आपण परत याला पहिला 3 ट्रिबल टॉकचा जो वरचा टाका आहे त्याच्याशी स्लिप स्टिचनी जोडून घेऊ. परत एक स्लिप स्टिच करून या 2 चेनच्या स्पेसमध्ये घ्या आणि इथे परत शेल करा. म्हणजे 3 ट्रिबल टॉक, चेन 2, 3 ट्रिबल टॉक. पहिल्या 2 चेनच्या गॅपमध्ये शेल, 3 ट्रिबल टॉक, चेन 2, 3 ट्रिबल टॉक. पहिली शेल केली आपण, 3 ट्रिबल टॉक, चेन 2, 3 ट्रिबल टॉक. आता ही जी 2 चेनची गॅप आहे इथे सुद्धा आपल्याला शेल करायचा आहे, पण त्याच्यामध्ये आपल्याला 9 चेन करायच्या आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9. चेन 9 and then again shell on the same type of shell, 3 triple talk, chain 2, 3 triple talk in the next chain 2 space. आता इथे 2 चेनच्या 2 स्पेसेस आहे आपल्याजवळ. नेहमी एकच असते शेलच्या मधली, आता 2 असल्यामुळे दोन्ही याच्यात आपल्याला एक एक शेल करायचा आहे. फक्त त्यांच्यामध्ये आपण या 9 चेन केल्या आहे. तर आता असंच पुढचा शेल पूर्ण करते मी. 2 चेन आणि 3 ट्रिबल टॉक. आता इथे परत आपण काय केलं पहा, 3 ट्रिबल टॉक, चेन 2, 3 ट्रिबल टॉक, म्हणजे एक शेल, 9 चेन. पुन्हा दुसऱ्या 2 गॅप होत्या 2 चेनच्या, दोन्ही याच्यात शेल केला. आता 6 चेन करा, 1 2 3 4 5 6. आणि हे जे 5 सिंगल क्रोशे होते मध्ये त्याच्याऐवजी आता परत 3च करायचे. पहा आपण 1 वरून आधी 3 केले, मग 5 केले. आता 3 करायचे म्हणजे पहिला सोडून देऊ आपण आणि शेवटचा सोडून देऊ. मधल्या 3 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करा. सिंगल क्रोशे 1 इन मिडल 3 स्टिचेस, स्किप फर्स्ट अँड द लास्ट सिंगल क्रोशे. पहिला आणि शेवटचा सोडून दिला आपण आणि मध्ये 3 सिंगल क्रोशे केले. बघा 1 3 5. आता पुन्हा 3 आणि पुढच्या याच्यात 1 फक्त. पुन्हा 6 चेन करा, चेन 6 4 5 6. आणि जसा इथे केला शेल 9 चेन शेल, तसंच इकडे करा. ही जी गॅप आहे 2 चेनची, यात एक शेल करा, मध्ये 9 चेन आणि या गॅपमध्ये पुन्हा एक शेल करा. बघा 3 सिंगल क्रोशे झाल्यावर 6 चेन केल्या, हा शेल केला म्हणजे 3 ट्रिबल टॉक, चेन 2, 3 ट्रिबल टॉक. आता याच्यामध्ये परत 9 चेन करायच्या, 4 5 6 7 8 9. आणि 9 चेन झाल्या की पुन्हा या 2 चेनच्या गॅपमध्ये असा शेल करायचा. जसा इथे केला तसाच पुन्हा शेल करायचा. बघा हे जसं केलं आहे असं आपल्याला रिपीट करायचं आता. म्हणजे हा शेल 9 चेन शेल. आता परत 4 चेन करा, मध्ये 6 चेन. इथेही आपण 6 चेन केल्या आहेत. चेन 6 1 2 3 4 5 6. सिंगल क्रोशे 3, स्किप फर्स्ट अँड लास्ट, 3 सिंगल क्रोशे, पुन्हा 6 चेन, इथे शेल इथे शेल, तर मध्ये 9 चेन त्यांच्या. तर असा हा राऊंड पूर्ण करा. 5 राऊंड झाल्यावर आपलं असं दिसतं आहे छान. आता 6व्या राऊंडला परत काय करायचं आपल्याला, या शेलवर शेल करा. म्हणजे आधी स्लिप स्टिचनी 2 चेनच्या स्पेसमध्ये घेतलं आणि इथे 3 ट्रिबल टॉक, चेन 2, 3 ट्रिबल टॉक एवढं करून घेऊ आपण.
इन चेन 2 स्पेस शेल 3 ट्रिबल टॉक चेन 2 3 ट्रिबल टॉक. पहिल्या शेलवर शेल केला आपण. आता 2 शेल आहे प्रत्येक वेळेस, म्हणजे आतापर्यंत आपले 6च होते, आता 12 शेल झाले आहेत. या ज्या 9 चेन आहे इथे काय करायचं बघा. आता परत 9 चेन करा. 3 4 5 6 7 8 9. चेन 9 सिंगल क्रोशे ॲट द सेंटर, सिंगल क्रोशे केला. चेन 3 किंवा असं सेंटरला करण्याऐवजी 9 चेन आहेत आपण त्याबरोबर, त्यामुळे 4 इकडे 4 इकडे सोडून मधल्या टाक्यातही आपण करू शकतो. तर तसं मधल्या टाक्यात केलं तर जास्ती परफेक्ट दिसतं ते. तर एक टाक्यात एक सिंगल क्रोशे 3 चेन 1 2 3 आणि पुन्हा त्याच टाक्यात एक सिंगल क्रोशे 3 चेन सिंगल क्रोशे इन द मिडल चेन मीन्स इन द 5th चेन. असं परत 9 चेन करा इकडे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि मग पुन्हा या शेलवर शेल करा. म्हणजे आता 9 चेनच्या जागी आपण मध्ये काय केलं, 9 चेन, मग मधल्या टाक्यात एक सिंगल क्रोशे 3 चेन एक सिंगल क्रोशे, पुन्हा 9 चेन आणि मग इथे परत शेलवर शेल या दुसऱ्या शेलवर. तर असं हा शेलवर शेल करते आणि मग दाखवते तुम्हाला. बघा काय काय केलं आपण. पहिल्या शेलवर शेल 9 चेन, मधल्या टाक्यात एक सिंगल क्रोशे 3 चेन एक सिंगल क्रोशे, पुन्हा 9 चेन, पुढच्या शेलवर शेल. आता हे जे 3 सिंगल क्रोशे आहे याऐवजी आता आपल्याला एकच सिंगल क्रोशे करायचा आहे, फक्त मधल्या टाक्यात, म्हणजे पहिला आणि शेवटचा पुन्हा आपल्याला सोडून द्यायचे. तर पुन्हा 6 चेन करा. 1 2 3 4 5 6 आणि या 3 सिंगल क्रोशेपैकी फक्त मधल्या टाक्यात एक सिंगल क्रोशे करा. मग परत इकडे 6 चेन करा. 1 2 3 4 5 6. बस हेच रिपीट करा. आता हे रिपीट करायचं म्हणजे काय कराल, इथे पहिल्या याच्यावर शेल करा या शेलवर. मग या 9 चेनच्या जागी काय करायचं, 9 चेन, मधल्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे 3 चेन एक सिंगल क्रोशे, सगळं मधल्या चेनमध्ये, पुन्हा 9 चेन आणि मग या शेलवर शेल. तर असंच मग पुढे करायचं. मग परत 6 चेन, मधल्या टाक्यात सिंगल क्रोशे 6 चेन, या शेलवर शेल 9 चेन, इथे मधल्या टाक्यात एक सिंगल क्रोशे 3 चेन एक सिंगल क्रोशे, पुन्हा 9 चेन, मग या शेलवर शेल. तर असं पूर्ण हा राऊंड करून घ्या. हा राऊंड झाल्यावर असं दिसतं आहे आपलं. आता आपल्याला हे जवळपास असं जे पाकळ्या आलेल्या आहेत आपल्या, तर या इथे बंद होतील आता. तर त्यासाठी या राऊंडमध्ये काय करायचं बघा आपण. मी स्लिप स्टिच करून 2 चेनच्या गॅपमध्ये आणला आहे. आता इथे शेलवर शेल करू आधी. तर म्हणजे परत 3 ट्रिबल टॉक चेन 2 3 ट्रिबल टॉक 3 ट्रिबल टॉक चेन 2 3 ट्रिबल टॉक एवढं करून घेते मी. आता हे 3 ट्रिबल टॉक चेन 2 3 ट्रिबल टॉक एवढं झाल्यावर या 9 चेनच्या 2 गॅप आहे आता. तर जसं मग अशी केलं होतं तसंच करायचं. 9 चेन, या मधल्या चेनमध्ये सिंगल क्रोशे 3 चेन सिंगल क्रोशे, पुन्हा 9 चेन, इथल्या मधल्या ह्याच्यात तसंच. तर मी करून दाखवते तुम्हाला. चेन 9 1 2 3 4 5 6 7 8 9. चेन 9 सिंगल क्रोशे इन द मिडल चेन, या 9 पैकी जी मधली चेन आहे 5वी तिथे सिंगल क्रोशे. चेन 3 1 2 3 अगेन सिंगल क्रोशे इन द सेम स्टिच, त्याच टाक्यात पुन्हा सिंगल क्रोशे. परत 9 चेन 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि परत पुढच्या ज्या 9 चेन आहेत त्याच्या मध्यभागी मधल्या चेनमध्ये पुन्हा तसंच एक सिंगल क्रोशे 3 चेन एक सिंगल क्रोशे. चेन 3 सिंगल crochet in the same stitch and again 9 chain 1 2 3 4 5 6 7 8 9 and now shell on other shell. म्हणजे हा जो दुसरा शेल आहे याच्यावर पुन्हा एक शेल म्हणजे 3 ट्रिबल टॉक चेन 2 3 ट्रिबल टॉक. बघा इतकं केल्यावर आपलं असं झालं आहे.
म्हणजे हा आधी शेलवर शेल केला, 9 चेन, 1 सिंगल क्रोशे, 3 चेन, 1 सिंगल क्रोशे, पुन्हा 9 चेन, त्या तसंच आणि पुन्हा 9 चेन, 3दा 9 चेन आल्या इथे आणि 2दा हे 3 सिंगल क्रोशेचे पिकोसारखं. आता हा शेलवर शेल केला. आता जसं इथे मगाशी 1 सिंगल क्रोशेपर्यंत आलो आपण, 1 3 5 3 1. आता इथे जोडायचं नाही आहे, त्यामुळे या शेलनंतर लागोपाठ हा शेल करायचा. मध्ये ज्या चेन करत होतो आपण त्या आता येणार नाही. शेल पाठोपाठ परत शेल, अगेन शेल इन द नेक्स्ट शेल. याच्यावर तसाच 3 ट्रिपल टॉक, 2 चेन, 3 ट्रिपल टॉक असा शेल आपण इथेही करणार आहे. थ्री ट्रिपल टॉक, चेन 2 आणि पुन्हा त्यात 3 ट्रिपल टॉक. हे पहा, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की हे असं पानासारखा आकार होऊन बंद होईल इथे. आता इथे आपल्याला पुढे तसंच करायचं आहे. काय कराल, परत 9 चेन, या मधल्या टाक्यात 1 सिंगल क्रोशे, 3 चेन, 1 सिंगल क्रोशे, पुन्हा 9 चेन, या मधल्या टाक्यात पुन्हा तसंच 1 सिंगल क्रोशे, 3 चेन, 1 सिंगल क्रोशे आणि मग परत 9 चेन आणि मग या शेलवर शेल आणि लागोपाठ याही शेलवर शेल. असे जसे इथे लागोपाठ 2 शेलवर शेल आले तसेच इथेही लागोपाठ 2 शेल येतील, इथेही लागोपाठ 2दा शेलवर शेल येतील. तर असा पूर्ण राऊंड करून घ्या. 9 चेन 3दा येतील आणि हे 1 सिंगल क्रोशे, 3 चेन, 1 सिंगल क्रोशे असं 2दा येईल. इथे पण आता 2दा येईल, तसं इकडे 2दा येईल. हा राऊंड झाला आहे आपला आणि आता आपला शेवटचा 8वा राऊंड करायचा आहे आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 राऊंड झाले आपले. आता 8व्या राऊंडमध्ये आपण काय करणार आहे, इथे नेहमीप्रमाणे मी 2 चेनच्या स्पेसमध्ये टाका घेतला. आता 3 चेन करा, 1 2 3. 3 चेन म्हणजे इनकम्प्लीट ट्रिबल झाला. आता आणखीन 2 इनकम्प्लीट ट्रिबल. आपल्याला 3 ट्रिबल टॉक करायचा आहे नेहमीसारखा. 3 इनकम्प्लीट ट्रिबल केले, 3 टाक्यात दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढला. आता नेहमीसारखा 9 चेन, मधल्या चेनमध्ये सिंगल क्रोशे, 3 चेन, सिंगल क्रोशे, 1 2 3 4 5 6 7 8 9. चेन 9, इन द मिडल चेन सिंगल क्रोशे, चेन 3, 1 2 3, अगेन सिंगल क्रोशे इन द सेम स्टिच. त्याच टाक्यात पुन्हा सिंगल क्रोशे, जसं आत्तापर्यंत करत आलो आहे तसंच. आता हेच 9 चेन, मधल्या टाक्यात सिंगल क्रोशे, 3 चेन, सिंगल क्रोशे, अजून एकदा असं 2दा करा आणखीन. बघा, 9 चेन, सिंगल क्रोशे, 3 चेन, सिंगल क्रोशे असं 3दा केलं. पुन्हा 9 चेन केल्या शेवटी आणि आता ह्याला पुढच्या दोन्ही ह्याच्यात एक इनकम्प्लीट ट्रिबल करायचा आहे. एकच फक्त, पूर्ण शेल नाही करायची. आता शेवटच्या राऊंडमध्ये एक या 2 चेनच्या गॅपमध्ये 3 ट्रिबल टॉक आणि दुसरा पुढच्या 2 चेनच्या गॅपमध्ये 3 ट्रिबल टॉक, 2 आणि 3 इनकम्प्लीट ट्रिबल केले, दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढला. हा झाला 3 ट्रिबल टॉक. 2 चेनच्या गॅपमध्ये एकच केला. पहा, आत्तापर्यंत आपण 2 करत होतो, मध्ये 2 चेनची गॅप. आता शेवटच्या राऊंडला तसं न करता 1 3 ट्रिबल टॉक इकडे आणि 1 3 ट्रिबल टॉक पुढच्या 2 चेनच्या गॅपमध्ये. तर पुढच्या 2 चेनच्या गॅपमध्ये पुन्हा मी 3 ट्रिबल टॉक करते आहे. सॉरी, सगळं उसवून गेलं. यात एकदा परत 3 ट्रिबल टॉक, इनकम्प्लीट ट्रिबल 1, इनकम्प्लीट ट्रिबल 2, इनकम्प्लीट ट्रिबल 3, दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढला. असा हा राऊंड करायचा आहे. म्हणजे आता पुन्हा काय कराल तुम्ही, इथे 9 चेन, याच्या मधल्या चेनमध्ये सिंगल क्रोशे, 3 चेन, सिंगल क्रोशे, पुन्हा 9 चेन, इथे मधल्या टाक्यात सिंगल क्रोशे, 3 चेन, सिंगल क्रोशे, आणि परत तसंच इथे 3दा झालं की मग परत 9 चेन आणि यात 3 ट्रिबल टॉक, या 2 चेनच्या गॅपमध्ये आणि या 2 चेनच्या गॅपमध्ये 3 ट्रिबल टॉक. म्हणजे असं होईल आणि जेणेकरून ही आपलं जे डिझाईन आहे पाकळीचं ते पूर्ण होईल. असं पहा, हे पाकळीचं डिझाईन असं पूर्ण झालं.
तर असंच आता इथेही होईल. हा शेवटचं फक्त 3 ट्रिपल टॉक 3 ट्रिपल टॉक करावं लागेल. एक या 2 चेनच्या गॅपमध्ये आणि दुसरा या 2 चेनच्या गॅप. तर असा पूर्ण राऊंड करायचा आहे आपल्याला. आता आपण असा एक सिंगल डॉयलीने करणार आहे, तर अशा 3 गोलांचा टेबल मॅट किंवा टेबल रनर करणार आहे. मग त्यासाठी मी हे मधला आहे माझा, आणि म्हणून मी दुसरा जो आपण राणी कलर घेतला होता त्याचे असेच 2 पीस करून घ्या. हा राऊंड पूर्ण करून, याचा मी शेवटचा राऊंड पूर्ण करणार नाही आहे. तुम्हाला दाखवते मी कसं दिसतं ते. हे बघा, हे 2 मी पूर्ण केले आहेत. याचे पहा आपले असे 9-9 चेनचे 4 गॅप येतात शेवटच्या राऊंडला. 1 2 3 आणि 4. आणि या 3-3 चेनचे जे पिकोसारखं येतं ते 3दा येतात. तर असं प्रत्येक ठिकाणी 4 वेळा 9-9 चेनच्या गॅप आल्या आहे आणि 3 वेळा हे पिको. तर असं 6 टोकांना आलेलं आहे आपलं. पण आता यालाही पूर्ण केलं तर असं 6 टोकाला येईल. पण आपल्याला हे मधला गोल या 2 गोलांना इकडे जोडायचं आहे आता. तर जोडायसाठी आपण काय करणार की फक्त 2 वेळा करणार. हे एकदा केलं आहे ना मी, असंच आणखीन एकदा करायचं आणि मग या एका गोलाशी त्याला आपल्याला जोडायचं आहे. तर मी जोडायचं कसं दाखवते. आधी आपण एकदा आणखीन पूर्ण करू. हे सगळं एकदा पूर्ण करायचं. म्हणजे 9 चेन या मधल्या टाक्यात सिंगल क्रोशे, 3 चेन सिंगल क्रोशे, पुन्हा 9 चेन, तसंच इथेही 9 चेन सिंगल क्रोशे, 3 चेन सिंगल क्रोशे, असं 3दा करते मी. मग पुढचं दाखवते. 9 चेन 3 चेनचा पिको, 9 चेन 3 चेनचा पिको, अरे इथे राहिलाच 3 चेनचा पिको. तर असं आपण 3दा करायचं आहे आणि नंतर 9 चेन करायचे आहेत. 3 चेन पुन्हा सिंगल क्रोशे आणि मग शेवटच्या 9 चेन. 1 2 3 4 5 6 7 8 9. आता आपल्याला हे दोन्ही क्लोज करायचं आहे. क्लोज कसं करणार आपण. 3 ट्रिपल टॉक या 2 चेनच्या गॅपमध्ये आणि 3 ट्रिपल टॉक या 2 चेनच्या गॅपमध्ये लागोपाठ. त्यात मध्ये चेन वगैरे काहीही करायचं नाही आहे. 3 ट्रिपल टॉक वन्स अँड 3 ट्रिपल टॉक अगेन. एकदा झाला हा 3 ट्रिपल टॉक. आता असंच परत दुसऱ्या 2 चेनच्या गॅपमध्ये पुन्हा 3 ट्रिपल टॉक करायचा आहे. हे शेवटी लागोपाठ करायचे 2दा, म्हणजे तो पाकळीचा आकार पूर्ण होतो छान. तर जसं आता यात मी 2दाच झालं. यात मी 2दाच केलेलं आहे हे पूर्ण. पण राणी कलरचे जे 2 गोल केले आहे मी, त्यात मात्र पूर्ण 6 वेळा केला आहे. हे 6 पाकळ्या येणार आहे अशा. तर इथे मी तुम्हाला 2दाच करून दाखवलं, हे 1 आणि हे 2. पण हे जे राणी कलरचे 2 केले आहे, या 6 ठिकाणी आपण हे केलेलं आहे, पाकळ्या पूर्ण केल्या. जसे ह्या 2 पाकळ्या पूर्ण झाल्या आहेत तशा. तर आता आपल्याला काय करायचं आहे. 2 करायचं जोडायचं, पुढचे 2 करायचे दुसरं जोडायचं, असे हे 2 गोल आपल्याला जोडायचे आहे. तर आता मी 2 केल्यावर जोडायचं कसं ते दाखवते. तर जोडताना काय करायचं. इथे आता ज्या तुम्हाला 9 चेन करायचे आहेत, हे झालं 3 ट्रिपल टॉक 3 ट्रिपल टॉक लागोपाठ. त्यानंतर 9 चेन सिंगल क्रोशे असं करतो आपण इथे मध्ये सिंगल क्रोशे. तर त्याऐवजी आता 9 चेन न करता 4च चेन करा. 1 2 3 4 5 झाले. 4 चेन केल्या की यातला जो पहिला गोल असतो हा 9 चेनचा, याच्याशी त्याला सिंगल क्रोशेने जोडून घ्या. दोन्ही राईट साईड समोर येतील असं बघा. याची राईट साईड आली पाहिजे आणि गुलाबीची पण राईट साईड आली पाहिजे. आता उरलेल्या 4 चेन करा. म्हणजे 9 चेनऐवजी आपण 4 चेन सिंगल क्रोशे 4 चेन असं करत आहे. आणि मग नेहमीप्रमाणे या मधल्या 5व्या चेनमध्ये सिंगल क्रोशे, 3 चेनचा पिको, सिंगल क्रोशे, पिको नाही म्हणता येणार त्याला, सिंगल क्रोशे, 3 चेन सिंगल क्रोशे इन द सेम स्पेस. बघा एका ठिकाणी हे 2 जोडले गेले. असंच दुसऱ्या ठिकाणी जोडायचं आहे. तर आता हे 9 चेन करायचे आहे पुढच्या आपल्याला, आणि इथे सिंगल क्रोशे 3 चेन सिंगल क्रोशे करायचे आहे. तर त्याऐवजी पुन्हा मी 9 चेन न करता 4च चेन करेन आधी. 1 2 3 4. आणि पुढचं जे याचं 9 चेनचं लूप आहे त्याच्याशी आपण सिंगल क्रोशेने जोडून घेऊ. मग पुढच्या 4 चेन करू. 1 2 3 4. आणि मग हा सिंगल क्रोशे, 3 चेन सिंगल क्रोशे असं पुढच्या 9 चेनच्या गॅपमध्ये मध्यभागी करायचं आहे. सिंगल क्रोशे, 3 चेन आणि सिंगल क्रोशे. पुन्हा 4 चेन, 1 2 3 4. आणि मग परत
बघा 2 ठिकाणी हे जोडलं गेलं 9-9 चेनच्या गॅपमध्ये. आता तिसऱ्या आणि चौथ्या 4 ठिकाणी जोडायचं असतं, कारण 4 आहेत हे आपले 9-9 चेनच्या गॅप. तर 4 चेन झाल्या की पुढच्या 9 चेनच्या गॅपमध्ये राणी कलरचा जो आहे तो, त्या 9 चेनच्या लूपमध्ये मध्यभागी सिंगल क्रोशेनी जोडायचं. मग परत 4 चेन करायच्या 1 2 3 4 आणि मग पुढचं आपलं हे पहा 3 ठिकाणी जोडल्या गेलं. आता इथे परत मधल्या टाक्यामध्ये सिंगल क्रोशे 3 चेन सिंगल क्रोशे नेहमीचं जे आहे ते करायचं. म्हणजे पॅटर्न काहीच बदलायचं नाही, फक्त मधल्या 9 चेन करण्याऐवजी आपण 4 चेन करून राणी कलरच्या टाक्याशी राणी कलरच्या गोलाशी 9 चेनच्याच गॅपमध्ये जोडायचं सिंगल क्रोशेनी आणि मग पुढच्या 4 चेन करायच्या 3 4. आता हे शेवटचं जोडायचं आहे. पहा 3 ठिकाणी जोडल्या गेले आपलं 1 2 3. आता हा चौथा. तर मी पुन्हा 4 चेन करून घेतल्या 9 पैकी. हे इथे जोडणार मी आता शेवटच्या 9 चेनच्या गॅपमध्ये आणि मग पुढच्या 4 चेन करणार 1 2 3 4 आणि मग हे पुढे जसं डिझाईन आहे तसं करायचं. पहा हे आता असं छान आपलं 4 ठिकाणी जोडलं गेलं. दिसतंय बरोबर. आता पुढचं काय आहे याच्यात विण कशी आहे आपली की 9 चेन झाल्या. आता या झाल्या 9 4 चेन सिंगल क्रोशे 4 चेन. मग हे जोडायचे पाकळी पूर्ण करायची. म्हणजे इथे 3 ट्रिबल टॉक इथे 3 ट्रिबल टॉक. तर तो करू आता 3 ट्रिबल टॉक या 2 चेनच्या गॅपमध्ये 1 2 3. हा झाला 3 ट्रिबल टॉक आणि एकही चेनमध्ये न घेता पुढच्या गॅपमध्ये पुन्हा 3 ट्रिबल टॉक 1 2 आणि हा तिसरा. 3 इनकम्प्लीट ट्रिबल केले, दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढलं. बघा म्हणजे हे असे 4 ठिकाणी छान जोडल्या गेलं. लक्षात आलं. आता पुढचं हे पूर्ण करायचं आहे. तर परत हे सगळं नाही करायचं पूर्ण, 2च पूर्ण करा. म्हणजे ही पाकळी झाली पूर्ण. आता ही पूर्ण करा आणि ही पूर्ण करा. हे 2 भाग, हा भाग आणि हा भाग, हे पूर्ण झालं की मग इथलं परत आपल्याला जोडायचं आहे या दुसऱ्या राणी कलरच्या याच्याशी 4 ठिकाणी आणि मग शेवटचे हे 2 पूर्ण करायचे की झालं पूर्ण जोडण्याचं काम. आता मी हे 2 करून घेते पूर्ण. काय काय करायचं आहे म्हणजे इथे आता 9 चेन या मधल्या टाक्यात सिंगल क्रोशे 3 चेन सिंगल क्रोशे पुन्हा 9 चेन. तसंच इथे पुन्हा 9 चेन सिंगल क्रोशे 3 चेन सिंगल क्रोशे. मग इथे 3 ट्रिबल टॉक इथे 3 ट्रिबल टॉक लागोपाठ म्हणजे असे जोडल्या जातील. परत तसंच या ठिकाणी पण इथे सुद्धा 3 आहेत त्याऐवजी आता 4 येतील आणि इथेही 2 पाकळ्या जोडल्या जातील. हे जोडल्या गेलं की मग पुढचे हे 4 भाग या 4 भागाशी जोडायचे. ते कसे ते मी तुम्हाला दाखवते मग. तर आपण आता करू सुरुवात. हे 2 मी पूर्ण करते आणि मगच जोडायच्या वेळेस दाखवते. हे बघा आपण 2 बाजूची ही बॉर्डर पूर्ण करून घेतली. म्हणजे या पाकळ्या ज्या आहेत 6 त्यापैकी 2 पाकळ्या पूर्ण केल्या. ॲक्च्युअली या 2चं एक म्हणजे शेवटी जे आपण करतो ते 3दा करावं लागतं, कारण आपल्याला ही पाकळी जोडायचीच नसते, आपल्याला फक्त मधलं जोडायचं आहे. त्यामुळे आपण हे पूर्ण करतो 3 वेळा आणि मधला भाग 2 वेळा पूर्ण करतो. आता हे आपल्याला पुढच्या दुसरा जो आपण एक गुलाबी डॉयली अजून करून ठेवलेली आहे त्याच्याशी जोडायचं आहे. तर सरळ उलटं बघा, आधी सगळ्या सरळ बाजू समोर आल्या पाहिजे. आता हा 9 चेनची ही गॅप पहिले याच्याशी जोडायची आहे, नवीन जी करू त्याच्याशी. तर मग कसं करायला, तर 4 चेन इथे जोडायचं सिंगल क्रोशेनी, पुन्हा 4 चेन आणि मग मधल्या टाक्यात इथे सिंगल क्रोशे 3 चेन सिंगल क्रोशे. तर तसं करायचं आहे आपल्याला, म्हणून मी 4 चेन करते आधी 1 2 3 4. आता आपल्या या पहिला जो पाकळी जोडलेल्या जोड पाकळीच्या नंतर जो पहिले 9 चेनची गॅप आहे तिथे आपण सिंगल क्रोशेने जोडलं आणि पुढच्या 4 चेन केल्या. परत 9 चेनच्या ऐवजी आपण 4 चेन 1 सिंगल क्रोशे 4 चेन असं करतो. आता गुलाबीचा राऊंड झालेला आहे शेवटचा, त्यामुळे त्याची फिकीर नाही, आपल्याला करायचा आहे पूर्ण. राणी कलरचा झाला आहे ना, आपल्याला याचा पूर्ण करायचा आहे. त्यामुळे आपण परत या 9 चेन झाल्यावर आपला पुढचं नेहमीचं काय आहे की या 9 चेनच्या गॅपमध्ये मधल्या टाक्यात सिंगल क्रोशे 3 चेन सिंगल क्रोशे करायचे. तर ते करू नेहमीप्रमाणे. सिंगल क्रोशे 3 चेन आणि पुन्हा सिंगल क्रोशे.
परत 4 चेन, हो 4च चेन जोडावं लागेल, 4 वेळा जोडायचं आहे आपल्याला. 4 चेन झाल्यावर पुढचं जे 9 चेनचं लूप आहे राणी कलरचं, हे जोडलं आहे आपण. त्याच्या पुढचं हे आहे 9 चेनचं लूप, तर त्यात आपल्याला सिंगल क्रोशेने जोडून आपण याला, आणि मग पुढच्या 4 चेन करू गुलाबीच्या. 1 2 3 4 या झाल्या 9 चेन. आणि मग 9 चेन झाल्यावर पुढचं काय असतं की पुढच्या 9 चेनच्या गॅपमध्ये मध्यभागी सिंगल क्रोशे करायचा. सिंगल क्रोशे 3 चेन सिंगल क्रोशे, तर ते करू आपण आता. सिंगल क्रोशे, चेन 3, सिंगल क्रोशे इन द सेम स्टिच. अगेन चेन 4 दोनदा जोडल्या गेला, आता हे तिसऱ्यांदा आहे. चेन 4, पुढचं 9 चेनचं लूप शोधायचं यातलं, आणि त्याच्याशी पुन्हा सिंगल क्रोशेने जोडलं. मग पुढच्या 4 चेन परत 1 2 3 4, आणि मग पुन्हा आपलं नेहमीचं की या 9 चेनच्या गॅपमध्ये मध्यभागी सिंगल क्रोशे 3 चेन सिंगल क्रोशे, सिंगल क्रोशे, चेन 3, सिंगल क्रोशे इन द सेम स्टिच. बघा असं 3 ठिकाणी जोडलं गेलं. आता आणखीन 4थ्या ठिकाणी जोडायचं आहे, म्हणून पुन्हा 4 चेन करू. 1 2 3 4, शेवटच्या गॅपमध्ये जोडलं सिंगल क्रोशेनी, आणि मग परत 4 चेन केल्या. 9 चेनऐवजी 4 चेन सिंगल क्रोशे 4 चेन, म्हणजे हे पण 9 चेन पूर्ण झाल्या. आता हे असं पूर्ण आपलं जोडलं गेलं. दिसतंय व्यवस्थित. आता आपल्याला काय करायचं आहे की हा पुढचं ही पाकळी जोडायची आता, म्हणजे 3 ट्रिबल टॉक इकडे आणि 3 ट्रिबल टॉक इकडे. तर तिकडचा केलेलाच आहे, आपण सुरुवातच इथून केली होती कारण. तर यात फक्त 3 ट्रिबल टॉक करा आणि त्या पाकळीशी जोडून घ्या, म्हणजे आपलं हे जोडण्याचं काम पूर्ण झालं. कारण हे 9 चेन शेवटच्या झाल्या की आपण 2 लागोपाठ 3 ट्रिबल टॉक करतो. तर या 2 चेनच्या गॅपमध्ये 3 ट्रिबल टॉक करा. इनकम्प्लीट ट्रिबल 1, इनकम्प्लीट ट्रिबल 2, इनकम्प्लीट ट्रिबल 3, 3 ट्रिबल टॉक. आता पुढचं 3 ट्रिबल टॉक पुढच्या 2 चेनच्या स्पेसमध्ये केलेलाच आहे, इथून सुरुवात झाली होती कारण. तर या पहिला जो टॉपचा टाका आहे त्याच्याशी आपण स्लिप स्टिचनी जोडून घेऊ. कापून घ्या हे, आणि सगळे दोरे हाईड करा. बघा हे पूर्ण झाल्यावर इतकं सुंदर दिसत आहे. खूपच आवडेल तुम्हाला हे करायला. आणि एवढं मोठं नसेल करायचं तर तुम्ही हा एक सिंगल पीसही करूच शकता डॉयलीसारखं. आणि जर तुम्ही हे लोकरीने केलं तर तुमचं चांगलं टेबल रनरसारखं मोठं होईल छान. हे मी दोऱ्याने केलं आहे, तरी याची लांबी, दोऱ्याने केलेलं असूनही याची लांबी 29 इंच आहे. त्यामुळे तुम्ही जर छानपैकी असं लोकरीने केलं तर अगदी आरामात 3.5-4 फूट असं होऊ शकतं, आणि मस्त दिसेल टेबल रनर म्हणून सुद्धा. मला एकदा या, आणि रुंदी याची तुम्ही बघाल तर 9.5 आहे जवळपास. तर ह्या दोरे मला हे कधीचे संपवायचे होते, खूप जुने दोरे होते माझ्याजवळ, म्हणून मी हे दोऱ्याने केलं. अदरवाईज तुम्ही लोकरीने पण करू शकता. अर्थात दोऱ्याने खूपच सुंदर दिसत आहे. नाजूकपणा जो दोऱ्यात आहे तो लोकरीत येत नाही, आणि त्यामुळे अतिशय सुंदर असं हे डिझाईन याचं टेबल रनर तुम्हाला नक्कीच आवडेल करायला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना. चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.